पालकांनी मुलाची शाळेची फी भरली नाही म्हणून धुळे शहरातल्या पोद्दार इंटरनॅशनल स्कूलनं पवन छोटू वरसे या इयत्ता 8वीतल्या विद्यार्थ्याला चक्क 4 महिने वर्गातच बसू दिलं नाही। शिवाय त्याला अनुत्तीर्ण केल्याचा आरोप विद्यार्थ्याच्या पालकांनी केलाय। 4 महिन्यापासून घरी त्याची अतिशय मनाची परिस्थिती खराब आहे। पोद्दार शाळेची मान्यता रद्द केली गेली पाहिजे, कारण पोद्दार शाळेच्या सर्व टीचरांना शिक्षकांना मुलाची मानसिकता आणि पॅरेंटच्या मानसिकताशी देणं घेणं काही नाही। त्यांना फक्त पैसे पाहिजे। स्टेशनरी आमच्या शाळेतली घेतली पाहिजे। 8वीची स्टेशनरी आहे 6000 रुपयाची। हे खूपच म्हणजे वाईट वागणूक देतात। या प्रकाराची माहिती मिळताच लोकसंग्रामच्या कार्यकर्त्यांनी शाळा प्रशासनाला घेराव घालत जाब विचारला, तर शिक्षण अधिकाऱ्यांनीही शाळा व्यवस्थापनाकडे विचारणा केली। आणि एकंदरीत या सगळ्या चौकशीमधून असं लक्षात आलं की फी बाकी असली विद्यार्थ्याची की त्याला या अशी वेगवेगळ्या प्रकारची त्रासाला सामोरं जावं लागतं, तर त्याबाबत शिक्षण उपसंचालक कार्यालयाला या शाळेचा रिपोर्ट पाठवण्यात येईल। पालकांच्या तक्रारीनंतर या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय। स्वतःचा आंतरराष्ट्रीय दर्जा मिळवणाऱ्या शैक्षणिक संस्था विद्यार्थ्यांचा कसा छळ करतात याचंच उदाहरण यातून पाहायला मिळतंय। म्हणून अशा संस्थांवर कायदेशीर कारवाई होणं गरजेचं आहे। प्रशांत परदेशी, झी मीडिया, धुळे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।